नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये पहिल्यांदाच साजरी होणार आहे पार्थ आणि काव्याची पहिली मकर संक्रांत. पतंगाच्या रंगीत आकाशाखाली खोड्या मस्करीतून फुललेलं हे खास नातं. पण प्रश्न असा आहे, काव्याचा एक छोटासा खोडकर डाव पार्थचं लक्ष कुठे नेणार? चला तर मग पाहूया आजचा हा गोड, रोमॅन्टिक आणि मजेशीर क्षण. पुढच्या भागात आपण पाहतो की संक्रांतीचा आनंद सगळीकडे बहरलेला आहे. घराच्या गच्चीवर पार्थ, रम्या आणि युग पतंग उडवत असतात. आकाशात रंगीबेरंगी पतंगाची उधळण झालेली असते. युग उत्साहात ओरडतो, काप काप पार्थ दादा, रम्याचा पतंग काप. आणि खरंच क्षणातच रम्याचा पतंग कट होतो. रम्या थोडीशी वैतागून पार्थकडे पाहते. पार्थ लगेच म्हणतो, अरे मी नाही कापला. युग गोंधळून म्हणतो, मग कोणी कापला? तेवढ्यात मागूनच एक ओळखीचा गोड आवाज येतो, तो म्हणजे मी. सगळे मागे वळतात आणि तिथे उभी असते काव्या. हातात पतंगाची दोरी, चेहऱ्यावरील हसू आणि सणासाठी खास सजलेली काव्या इतकी सुंदर दिसत असते की पार्थ क्षणभर तिच्याकडे पाहतच राहतो. काव्य पुढे येते, रम्याचा कट झालेला पतंग हातात घेते आणि थोड्या खोडकरपणे म्हणते, आज संक्रांत आहे आणि मीच जिंकणार. पार्थ अजूनही तिच्याकडेच बघत असतो. तेव्हा काव्या हसत हसत म्हणते, अहो माझ्याकडे नाही, पतंगाकडे बघा देशमुख. सगळे हसायला लागतात. पण त्या हशामध्ये पार्थ काव्याच्या नात्याची एक नवीन गोड सुरुवात दिसून येते. संक्रांतीचा क्षण, पतंगाची मज्जा आणि पहिल्यांदाच एकत्र अनुभवलेला हा क्षण दोघांसाठी खूप खास ठरतो. तर मित्रांनो, अशी रंगली पार्थ आणि काव्याची पहिली मकर संक्रांत. पतंगाच्या खेळातून सुरू झालेला हा क्षण पुढे प्रेमाचा नवा रंग घेणार का? काव्याची ही खोडकर अदा पार्थच्या मनावर नेमकी किती खोलवर परिणाम करणार? हे सगळं जाणून घेण्यासाठी पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. आणि अशाच अपडेटसाठी आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत नमस्कार.